मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तुम्ही स्वतःला दिलेल्या वचनाचं काय झालं? ती जीवनाची स्वप्ने, ती महत्वाकांक्षा, ती उत्कट इच्छा जी तुम्ही एकेकाळी रात्री उशिरापर्यंत जागून स्वतःला सांगितली होती, मी हे करणार आहे, मी असा होणार आहे, मी हे जीवन जगणार आहे. पण आज कुठे आहे ते सर्व? जीवनाच्या या धावपळीत, जबाबदारांच्या ओझ्यात, नातेसंबंधांच्या गुंतागुंतीत, पैशाच्या चिंतेत, अपयशाच्या भीतीत तुम्ही हळूहळू स्वतःला विसरत चाललात. तुम्ही स्वतःला दिलेले वचन हळूच बाजूला ठेवले आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो, विसरू नका. स्वतःला दिलेले जीवन विसरू नका. कल्पना करा, तुम्ही लहान असताना किंवा तरुण असताना आरशासमोर उभे राहून स्वतःला म्हणाला होता, मी डॉक्टर होईन, मी उद्योगपती होईन, मी लेखक होईन, मी फिट होईन, मी स्वातंत्र्य होईन, मी आनंदी होईन, मी यशस्वी होईन. ती स्वप्ने फक्त स्वप्ने नव्हती, ती तुमच्या आतल्या खऱ्या स्वतःची हाक होती. ती तुमच्या आतल्या शक्तीची पुकार होती. पण मग काय झाले? जीवनाने तुम्हाला वळण दिले. नोकरी, कुटुंब, समाज, अपेक्षा, भीती, टीका आणि हळूहळू तुम्ही त्या स्वप्नांना प्रॅक्टिकल म्हणून बाजूला ठेवले. तुम्ही स्वतःला सांगितले, आता वेळ नाही, आता जबाबदारी आहे, आता थांबा, नंतर पाहू. मित्रांनो, नंतर कधीच येत नाही. नंतर हा शब्द एक बहाणा आहे, एक सुखद खोटे आहे, जे तुम्हाला आजच्या अवस्थेपासून वाचवते पण उद्याच्या पश्चातापाकडे घेऊन जाते. आज मी तुम्हाला सांगतो, परत जा. त्या छोट्या मुलाकडे जा, ज्याने स्वतःला वचन दिले होते. त्या तरुणाकडे जा, त्या रात्रभर जागून प्लॅन्स बनवले होते. त्या स्वप्नांकडे जा, ज्याने तुम्हाला एकदा प्रेरित केले होते. कारण तुम्ही जे जीवन जगत आहात ते तुमचे खरे जीवन नाही. हे फक्त एक अस्तित्व आहे, एक रुटीन आहे, एक सवय आहे. पण जीवन हे काहीतरी वेगळं आहे. ते उत्कट आहे, ते अर्थपूर्ण आहे, ते तुमच्या स्वप्नांशी जोडलेले आहे. आता सांगायला हवे, का विसरतो माणूस स्वतःला? कारण भीती अपयशाची, भीती टीकेची, भीती एकटेपणाची, भीती अज्ञानाची, भीती अज्ञाताची. तुम्ही म्हणता, मी प्रयत्न केला पण झाले नाही, लोक काय म्हणतील, आता वय झाले, पैसे नाही, कौशल्य नाही, वेळ नाही. पण सत्य हे आहे की ही सर्व कारणे तुमच्या मनाने निर्माण केलेली भिंत आहेत. ही भिंत तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून दूर ठेवते. आठवा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा प्रेमात पडला, तेव्हा काही अडथळा नव्हता. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून हवी होती, तेव्हा तुम्ही रात्र दिवस मेहनत केली होती. तेव्हा शक्ती कुठून आली? तुमच्या आतून, तुमच्या स्वप्नातून, तुमच्या वचनातून. म्हणून आज मी तुम्हाला आवाहन करतो, त्या वचनाला पुन्हा जिवंत करा. स्वतःला सांगा, मी विसरलो होतो पण आता आठवले. मी स्वतःला दिलेले वचन पूर्ण करणार. मी त्या जीवनासाठी लढणार जे मी स्वतःसाठी स्वप्नात पाहिले होते. मित्रांनो, जीवन कठीण आहे, ते नेहमीच कठीण राहणार आहे. पण कठीणाई ही तुमची शत्रू नाही, ती तुमची गुरु आहे. ती तुम्हाला मजबूत करते. ती तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाकडे नेते. जेव्हा तुम्ही थकता, जेव्हा तुम्हाला वाटते की आता बस झाले, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, मी स्वतःला जे जीवन वचन दिले होते ते मी जगतोय का? जर उत्तर नाही असेल तर उठा. आजच एक छोटं पाऊल उचला. आजच एक छोटा बदल करा. आजच एक छोटी सवय सुरू करा. कारण मोठे जीवन छोट्या पावलांनीच बनते. तुम्हाला वाटते की तुमचे स्वप्न खूप मोठे आहे, चांगले आहे, मोठे स्वप्न बघा. कारण छोट्या स्वप्नांसाठी जगणे कंटाळवाणे असते. तुम्हाला वाटते की तुम्ही अपयशी आहात. अपयश ही कथा नाही, ही प्रक्रिया आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने अपयशाच्या ढिगाऱ्यावर उभे राहूनच यश मिळवले आहे. लिसा निकोल्स, टोनी रॉबिन्स, जिम रोहन, एरिक थॉमस सर्वांनी एक गोष्ट सांगितली आहे, तुम्ही ज्या जीवनाचे वचन स्वतःला दिले आहे त्यासाठी तुम्ही लायक आहात, तुम्ही पुरेसे आहात. तुमच्यात ती शक्ती आहे, फक्त ती शक्ती जागृत करा. आता डोळे मिटा आणि कल्पना करा, तुम्ही त्या जीवनात आहात जे तुम्ही स्वतःला वचन दिले होते. तुम्ही सकाळी उठता आणि हसत असता. तुमचे शरीर तंदुरुस्त आहे, तुमचे नाते सखोल आहेत, तुमचे काम अर्थपूर्ण आहे, स्वातंत्र्य आहात. तुम्ही अभिमानाने स्वतःकडे पाहता आणि म्हणता, हो मी ते केलं. ती कल्पना, ती भावना, ती ऊर्जा, ती आज तुमच्या आत जागृत करा. कारण भूतकाळ संपला, उद्या अजून आलेला नाही. फक्त आज आहे, फक्त आता आहे.
आणि आज तुम्ही निर्णय घेऊ शकता, आज तुम्ही बदलू शकता, आज तुम्ही स्वतःला दिलेले वचन पुन्हा सुरू करू शकता. वचन द्या स्वतःला, मी आळस सोडणार, मी नकारात्मक विचार सोडणार, मी तक्रार करणे सोडणार, मी स्वतःवर विश्वास ठेवणार, मी दररोज एक पाऊल उचलणार, मी थकणार नाही, मी हारणार नाही, मी स्वतःला दिलेले जीवन जगणार. मित्रांनो, जगात लाखो लोक आहेत जे फक्त जगतात, पण फक्त काही लोक जीवन जगतात. तुम्ही कोण व्हायचं ते ठरवा. तुम्ही फक्त एक नोकरी करणारे, बिल भरणारे, दिवस काढणारे राहणार, की तुम्ही स्वतःच्या स्वप्नांचा शिल्पकार, स्वतःच्या जीवनाचा लेखक, स्वतःच्या नियतीचा निर्माता होणार? तुम्ही दुसरे व्हा, कारण तुम्ही एकदा स्वतःला वचन दिले होते. ते वचन फक्त शब्द नव्हते, ते तुमच्या आतल्या आत्म्याची भाषा होती. आज त्या आत्म्याला जागा, आज त्या स्वप्नाला जिवंत करा, आज त्या जीवनासाठी लढा. जीवन तुम्हाला अनेकदा खाली पाडेल, लोक तुम्हाला निराशा करतील, परिस्थिती कठीण होईल, पण त्या सर्वातही स्वतःला सांगा, मी विसरणार नाही, मी स्वतःला दिलेले जीवन विसरणार नाही. तुम्ही एकटे नाही आहात. लाखो लोक आज हे स्पीच ऐकत आहेत आणि त्यांच्यातही तेच संघर्ष आहेत, पण तुम्ही सर्व वेगळे आहात, कारण तुम्ही आता जागे झालात. आता कृती करा, आता सुरुवात करा, आता छोटा बदल करा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी स्वतःला दिलेल्या जीवनाच्या दिशेने एक पाऊल उचलले का? जर उत्तर होकारार्थी असेल तर अभिनंदन, जर नाही तर उद्या सकाळी उठल्यावर पहिले काम ते पाऊल उचलणे असेल. मित्रांनो, वेळ कमी आहे, हे जीवन एकदा मिळते, दुसऱ्या संधीची हमी नाही. म्हणून विसरू नका, स्वतःला दिलेले जीवन विसरू नका, स्वतःला दिलेले वचन विसरू नका, स्वतःच्या स्वप्नांना विसरू नका. तुम्ही यासाठी जन्मलात, तुम्ही यासाठी लढायला जन्मलात, तुम्ही यासाठी यशस्वी होण्यासाठी जन्मलात. उठा, लढा, जगा, त्या जीवनाला साकार करा जे तुम्ही स्वतःला वचन दिले होते. तुम्ही करू शकता, तुम्ही कराल, तुम्ही आधीच त्या मार्गावर आहात. डोंट फॉरगेट द लाईफ यू प्रॉमिस्ड टू युअरसेल्फ. तुमचे जीवन तुमच्या हातात आहे, आता ते तुमच्या स्वप्नासारखे बनवा. धन्यवाद. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीही स्वतःला विसरू नका.